म्हणाले, मिस प्रेरणाची आधीची रूम लगेच भेटू शकेल अशी होती. म्हणजे खरं खबरवाल्यांनी ती रूम लगेच भेटली असती. त्यांच्याकडे त्या क्षणी कॅमेरा नव्हता, पण सध्याच्या काळात मोबाईलवरही व्हिडिओ काढता येतो. म्हणून मी नर्सला लगेच शिफ्ट करायला सांगितलं. म्हणजे काल मला मी प्रधान म्हणाले की त्यांना आज ऑफिसमध्ये जावं लागणार आहे म्हणून. त्यामुळे मिस प्रेरणाबरोबर कोण थांबणार म्हणून ते थोडे टेन्शनमध्ये होते. तेव्हा मी तुमच्याकडे हेल्प मागा म्हणून त्यांना सजेस्ट केलं होतं. त्यांनी तुम्ही त्यांचे बॉस म्हणून कसं बोलवावं याचं टेन्शन आलं होतं. पण मी म्हणालो त्यांना की मिस्टर राज्याध्यक्ष तसे नाहीत, ते नक्की तुम्हाला मदत करतील. तशी आपली फार ओळख नाही, पण आम्हा डॉक्टरांना लोकांना माणसे ओळखता येतात. ते देवाने आम्हाला दिलेलं एक देणं समजा हवं तर. पण तुम्ही स्वतःचं इथे आज एक मिस प्रेरणा यांच्याबरोबर थांबलात आणि मगाशी ते रूममध्ये त्यांना शिफ्ट करणं हे खरंच खूप कमी लोक करतात. असं म्हणून डॉक्टरांनी प्रतीकच्या खांद्यावर हात म्हणाले, मिस प्रेरणाची आधीची रूम लगेच भेटू शकेल अशी होती. म्हणजे खरं खबरवाल्यांनी ती रूम लगेच भेटली असती. त्यांच्याकडे त्या क्षणी कॅमेरा नव्हता, पण सध्याच्या काळात मोबाईलवरही व्हिडिओ काढता येतो. म्हणून मी नर्सला लगेच शिफ्ट करायला सांगितलं. म्हणजे काल मला मी प्रधान म्हणाले की त्यांना आज ऑफिसमध्ये जावं लागणार आहे म्हणून. त्यामुळे मिस प्रेरणाबरोबर कोण थांबणार म्हणून ते थोडे टेन्शनमध्ये होते. तेव्हा मी तुमच्याकडे हेल्प मागा म्हणून त्यांना सजेस्ट केलं होतं. त्यांनी तुम्ही त्यांचे बॉस म्हणून कसं बोलवावं याचं टेन्शन आलं होतं. पण मी म्हणालो त्यांना की मिस्टर राज्याध्यक्ष तसे नाहीत, ते नक्की तुम्हाला मदत करतील. तशी आपली फार ओळख नाही, पण आम्हा डॉक्टरांना लोकांना माणसे ओळखता येतात. ते देवाने आम्हाला दिलेलं एक देणं समजा हवं तर. पण तुम्ही स्वतःचं इथे आज एक मिस प्रेरणा यांच्याबरोबर थांबलात आणि मगाशी ते रूममध्ये त्यांना शिफ्ट करणं हे खरंच खूप कमी लोक करतात. असं म्हणून डॉक्टरांनी प्रतीकच्या खांद्यावर हात म्हणाले, मिस प्रेरणाची आधीची रूम लगेच भेटू शकेल अशी होती. म्हणजे खरं खबरवाल्यांनी ती रूम लगेच भेटली असती. त्यांच्याकडे त्या क्षणी कॅमेरा नव्हता, पण सध्याच्या काळात मोबाईलवरही व्हिडिओ काढता येतो. म्हणून मी नर्सला लगेच शिफ्ट करायला सांगितलं. म्हणजे काल मला मी प्रधान म्हणाले की त्यांना आज ऑफिसमध्ये जावं लागणार आहे म्हणून. त्यामुळे मिस प्रेरणाबरोबर कोण थांबणार म्हणून ते थोडे टेन्शनमध्ये होते. तेव्हा मी तुमच्याकडे हेल्प मागा म्हणून त्यांना सजेस्ट केलं होतं. त्यांनी तुम्ही त्यांचे बॉस म्हणून कसं बोलवावं याचं टेन्शन आलं होतं. पण मी म्हणालो त्यांना की मिस्टर राज्याध्यक्ष तसे नाहीत, ते नक्की तुम्हाला मदत करतील. तशी आपली फार ओळख नाही, पण आम्हा डॉक्टरांना लोकांना माणसे ओळखता येतात. ते देवाने आम्हाला दिलेलं एक देणं समजा हवं तर. पण तुम्ही स्वतःचं इथे आज एक मिस प्रेरणा यांच्याबरोबर थांबलात आणि मगाशी ते रूममध्ये त्यांना शिफ्ट करणं हे खरंच खूप कमी लोक करतात. असं म्हणून डॉक्टरांनी प्रतीकच्या खांद्यावर हात म्हणाले, मिस प्रेरणाची आधीची रूम लगेच भेटू शकेल अशी होती. म्हणजे खरं खबरवाल्यांनी ती रूम लगेच भेटली असती. त्यांच्याकडे त्या क्षणी कॅमेरा नव्हता, पण सध्याच्या काळात मोबाईलवरही व्हिडिओ काढता येतो. म्हणून मी नर्सला लगेच शिफ्ट करायला सांगितलं. म्हणजे काल मला मी प्रधान म्हणाले की त्यांना आज ऑफिसमध्ये जावं लागणार आहे म्हणून. त्यामुळे मिस प्रेरणाबरोबर कोण थांबणार म्हणून ते थोडे टेन्शनमध्ये होते. तेव्हा मी तोपर्यंत प्रेरणाची आई आली. तसं नर्सने प्रेरणाला आवाज दिला, प्रेरणाताई बघा कोण आला आहे. प्रेरणाच्या आवाजाच्या दिशेने आईला पाहून प्रेरणा थोडी हसली. तिला हसलेलं पाहून आईला खूप आनंद झाला. ती नर्सला म्हणाली, पाहिलं सिस्टर तुम्ही? प्रेरणा माझ्याकडे पाहून हसली. तसं नर्स म्हणाल्या, हो हो मी पाहिलं. तुम्ही तिला आता जेवायला द्या. आता ती पोटभर जेवेल बघा आपल्या आईच्या हातून. मी थोड्या वेळाने नंतर मेडिसिन द्यायला येते. असं म्हणून नर्स निघून गेली. तसं लगेच आईने हात धुवून जेवणाचा डबा बाहेर काढला आणि एक डबा प्रतीककडे देत म्हणाली, हे तुमच्यासाठी पण जेवून घ्या. तसा प्रतीक म्हणाला, मी जेवलो असतो नंतर. काकू तुम्ही जेवलात का? तशी आई म्हणाली, खरं तर मी न जेवताच येत होते, कारण सकाळपासून तुम्ही आमच्यामुळे इथं थांबला आहात. पण विवेक कॉलेजवरून आला आणि तो मला जेवल्याशिवाय पाठवायला तयार नव्हता. म्हणून लागला की तू नाही जेवणार, जेवण म्हणशील आणि जेवणार नाही. मग मी थोडंफार खाल्लं आणि निघाले. तुम्ही जेवून घ्या आधी, असं म्हणून तिने प्रतीकला जेवायला सांगितलं. तसा प्रतीक हात धुवून आला आणि जेवायला बसला.
आई डबा उघडत प्रेरणाला म्हणाली, बाळा आता आपल्याला जेवायचं आहे. बघ मी तुझ्या आवडीचं सगळं आणलं आहे. असं म्हणून तिने हळूहळू काही ना काही सांगून प्रेरणाला स्वतःच्या हाताने भरवायला सुरुवात केली. प्रतीकचं जेवण झालं तसा प्रतीक हात धुवून आला. तोपर्यंत प्रेरणाचं जेवण झालं होतं. तसं आई हात धुवून आली आणि तिने प्रेरणाचं तोंड टॉवेलने पुसून घेतलं. तसा प्रतीक म्हणाला, काकू मी निघतो मग आता. तशी आई म्हणाली, तुम्ही जर आज प्रेरणाबरोबर थांबून खरंच खूप उपकार केले आहेत. तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. तसा प्रतीक म्हणाला, काकू आभार मानून शर्मिंदा करू नका. पुन्हा कोणतीही मदत लागली तर मला सांगा, मी करेन. आणि प्रेरणाच्या वागण्यात होत असलेलं बदल डॉक्टरांना सांगा, जेणेकरून त्यांना त्यांच्या मेडिसिन तशा बदलता येतील. हो हो चालेल, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आम्ही करत जाऊ, आई म्हणाली. तसा प्रतीक प्रेरणाकडे पाहत म्हणाला, प्रेरणा मी येतो, लवकर ठीक हो, आपल्याला ऑफिस जॉईन करायचं आहे. आणि प्रेरणाच्या आईला म्हणाला, ठीक आहे काकू मी येतो. प्रेरणाने त्यांच्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तोपर्यंत प्रतीक निघून गेला होता. हॉस्पिटलमधून प्रतीक तडक राजीवला कॉल करून त्याच्या ऑफिसमध्ये गेला. प्रतीक ऑफिसमध्ये पोहोचला तसं रिसेप्शनने राजीवला प्रतीक आल्याचं सांगितलं आणि प्रतीकला केबिनमध्ये जायला सांगितलं. तसा प्रतीक राजीवच्या केबिनमध्ये गेला. ये बस प्रतीक, काय झालं अचानक घरी न जाता डायरेक्ट इथं आला, राजीव प्रतीककडे येत म्हणाला. तसा प्रतीक म्हणाला, काही नाही असंच आलो, थोडं बेचैन वाटत होतं म्हणून. तसा राजीव म्हणाला, ओके सांग काय चाललंय तुझ्या मनात, काय विचार चाललाय जो तुला इतका बेचैन करतोय ते. तसं प्रतीकने राजीवकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला कसं कळलं माझ्या मनात काहीतरी विचार चालला आहे ते. तसा राजीव हसून म्हणाला, मी प्रोफेशनने वकील आहे आणि त्यातही तुझा बेस्ट फ्रेंड आहे. सो माझ्या मनात काही चाललं असेल हे मला नक्की कळणार ना. फक्त ते काय चाललं आहे ते तूच मला सांगू शकतो. म्हणजे अजून मी त्याला लेवलला पोचलो नाही की आपके मन में ख्याल आया और आप बिना बोले हम जान जाए. वा वा बहुत खूप, राजीव म्हणाला. राजीव स्वतःलाच थोपटत म्हणाला, ओ हो राजे, तुमची तारीफ करून झाली असेल तर बोलूया का आपण. प्रतीक राजीवला म्हणाला, हो हो जरूर जरूर, सांग तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे ते, राजीवने विचारलं. तसा प्रतीकने प्रेरणाला बेडवरून उचलल्यावर त्याचं हृदय खूप धडधडत होतं हे सांगितलं. आणि ते बराच वेळ असंच होतं. म्हणजे मला असं सतत वाटत होतं की ते मला काहीतरी सांगत आहे, पण नक्की काय. तसा राजीव हसला आणि म्हणाला, मी विचारतो त्या प्रश्नाची उत्तरे तुझ्या मनात त्यावेळी काय येत तेच सांगून तुला द्यायचे आहेत. देशील का. तसा प्रतीक म्हणाला, हो देईन. ओके ठीक आहे तर मी विचारतो, राजीव म्हणाला, तू ऑफिसमध्ये जायचा तेव्हा नेहमी प्रेरणाला बघायचा का. प्रतीक म्हणाला, म्हणजे हो, म्हणजे तिला पाहिलं की माझा दिवस खूप छान जायचा. राजीव म्हणाला, कधी न बघता गेला आहेस का डायरेक्ट केबिनमध्ये. प्रतीक आठवून म्हणाला, काही दिवस तिने सुट्टी घेतली, काही काम होतं तेव्हा. राजीव म्हणाला, त्यावेळी तुझा दिवस कसा होता, आय मीन नेहमीसारखा होता का. प्रतीक ओके ओके होता, पण मला आठवतं की मी त्या दिवशीसुद्धा सवयीप्रमाणे तिच्या डेस्ककडे पाहिलं होतं. राजीव म्हणाला, ऑफिसमध्ये एखादं सेलिब्रेशन असायचं तेव्हा तुझं लक्ष प्रेरणाकडे जायचं का. प्रतीक म्हणाला, हो, म्हणजे ती त्यावेळी खूप छान दिसायची त्यामुळे तिच्याकडून नजरच हटत नव्हती माझी. राजीव म्हणाला, प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्यावेळी त्या पोलिसांच्या जागी तू असता तर काय केलं असतं. प्रतीक म्हणाला, मी त्या दोघांना जिवंत सोडलं नसतं. राजीव म्हणाला, जेव्हा हे कळलं तेव्हा तू रात्री झोपलास का. प्रतीक म्हणाला, नाही मला झोपच नाही लागली, मी खूप प्रयत्न केला पण मला प्रेरणाच आठवत होती. राजीव म्हणाला, प्रेरणाच्या हॉस्पिटलमध्ये पाहून तुला असं वाटलं होतं त्या क्षणी. प्रतीक म्हणाला, मला तिला पाहण्याचीही हिंमत होत नव्हती. राजीव म्हणाला, जेव्हा रिपोर्टर येत आहेत हे तुला कळल्यावर तुझ्या डोक्यात काय विचार आला. प्रतीक म्हणाला, मला प्रेरणा फक्त आणि फक्त त्यांच्यापासून लांब जमेल तितकं ठेवायचं होतं. राजीव म्हणाला, जर या घटनेनंतर आजूबाजूचे लोक प्रेरणाला टोचून बोलले तर तू काय करशील. प्रतीक म्हणाला, मी त्या लोकांना उत्तर देईन आणि तिला अशा लोकांपासून नेहमीच लांब ठेवेन. तसा राजीव खुश होऊन हसला आणि म्हणाला, म्हणजे मी केस आधीच सॉल्व केली तर. तसा प्रतीक आश्चर्यचकित होऊन म्हणाला, कोणती केस. तसा राजीव म्हणाला, तुझ्या मनात जे चाललं आहे ती केस.
तुला अजूनही समजत नाही का प्रतीक, तुला असं का होत आहे ते? तसा राजू प्रतीकच्या छातीवर हात ठेवत म्हणाला, हे हृदय आहे ना तुझं, प्रेरणासाठी धडकत आहे. म्हणजे तू तिच्यावर खूप आधीपासून प्रेम करतो, म्हणजे ती जॉईन झाली तेव्हापासूनही म्हणू शकतोस. आणि हळूहळू तुला ती जास्त आवडू लागली आहे. म्हणजे इतकी की तिच्या बाबतीत काही घडलं की तुला झोप नीट लागत नाही. आता समजलं का तुला, का तुला असं होतं ते? तसा प्रतीक खुर्चीवरून उठला आणि राजूला मिठी मारत म्हणाला, हो राजू, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे प्रेरणावर. आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. तिला नाही पाहत मला असं. तसा राजू तिला खुर्चीवर बसवत म्हणाला, हे बघ, होईल सगळं ठीक. आणि ती पडेल यातून बाहेर. पण तुला ठरवायचं लागेल की तुला खरंच प्रेरणा तुझ्या आयुष्यात हवी आहे का? हे बघ, होईल सगळं ठीक. आणि ती पडेल यातून बाहेर. पण तुला ठरवावं लागेल की तुला खरंच प्रेरणा तुझ्या आयुष्यात हवी आहे का ते. कारण प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर तुझ्या घरातले सगळे तयार होतील का तिला सून करून घ्यायला? आणि तुझं उत्तर हो असेल तर तुला तुझ्या घरातल्यांना तिच्यासाठी राजी करावं लागेल. तिच्यासाठी तुला हा स्टँड घ्यावा लागेल. जमेल ना तुला? तसा प्रतीक म्हणाला, मला समजत आहे रे तू म्हणतो आहे ते. पण मला वाटत नाही आई बाबा माझ्या मनाविरुद्ध वागतील असे. तसा राजू त्याला मध्येच थांबवत म्हणाला, आणि आजी तयार होईल का? तसा प्रतीक म्हणाला, मी करेन तिला तयार. तसा राजू हसून प्रतीकला थोपटत म्हणाला, अब हुई ना बात, अब दुनिया की कोई भी ताकत तुम दोनों को अलग होने से नहीं रोक सकती. तसा प्रतीक राजूला म्हणाला, हाँ, और तुम दोनों को भी. त्यावर राजू म्हणाला, हम दोनों को भी म्हणजे मी आणि कोण? तसा प्रतीक म्हणाला, रेखा और तू. और कोण? मी माझ्या मित्राला आत्तापर्यंत कोणत्या मुलीला असं एकटक पाहताना पाहिलं नव्हतं जसं पार्किंगमध्ये तू तिला पाहत होता. राजू थोडासा लाजून म्हणाला, हो, ती पण मला त्या दिवशी हेच म्हणत होती की तू माझ्याकडे सतत पाहत होता. तसा प्रतीक जोरजोरात हसला आणि म्हणाला, म्हणजे तिला पण कळलं बहुतेक की ये तो गया काम से गया. मी काय म्हणतो प्रतीक, आपण आपल्या साईडने तर क्लिअर आहोत, पण त्यांच्या साईडने पण आपल्याला हो हवं ना. मग काहीतरी पुढे घडेल आपलं, नाही तर काय हम दोनों देवदास बन जाएंगे. राजीव म्हणाला, हो ते तर आहेच म्हणा. प्रेरणा ठीक होईल तेव्हाच मी तिच्या घरच्यांशी आणि तिच्याशी बोलेन या विषयावर. आणि मला तिला लागेल तेवढा वेळ द्यायचा आहे यातून बाहेर पडायला. मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की तिच्या बाबतीत जे घडलं आहे ते सगळं ती विसरून जाईल आणि पूर्वीसारखी माझीवाली प्रेरणा म्हणून जगायला लागेल. प्रतीक म्हणाला. तेवढ्यात रिसेप्शनमधून कॉल आला. तसा राजूने कॉल उचलला. हो 5 मिनिटांनी त्यांना पाठव असं म्हणून त्याने कॉल ठेवला. सॉरी यार, थोडा वेळ तुला बाहेर थांबावं लागेल. तसा राजू खुश होऊन हसला आणि म्हणाला, म्हणजे मी केस आधीच सॉल्व केली तर? तसा प्रतीक आश्चर्यचकित होऊन म्हणाला, कोणती केस? तसा राजू म्हणाला, तुझ्या मनात जे चाललं आहे ती केस. तुला अजूनही समजत नाही का प्रतीक, तुला असं का होत आहे ते? तसा राजू प्रतीकच्या छातीवर हात ठेवत म्हणाला, हे हृदय आहे ना. इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक 28-30च्या आसपासच्या वय असलेली महिला पोलीस स्टेशनमध्ये येत होती. ती आजूबाजूला बघते पण नक्की कोणाला काय विचारावं हे तिला समजत नाही. हवालदार दळवी यांना तिने काही तक्रार दाखल करायची आहे का म्हणून विचारलं. महिला म्हणते, नाही, मला ते अटक करण्यात आलेल्या नरेशला भेटायचं होतं. दळवी म्हणतात, नरेश तो रिक्षावाला? महिला म्हणते, हो तोच रिक्षावाला. दळवी म्हणतात, तो तुमचा कोण लागतो? म्हणजे तशी आम्हाला नोंद करावी लागते म्हणून विचारलं. महिला म्हणते, मी त्याची बायको आहे. दळवी म्हणतात, अच्छा, मी लिहून ठेवतो. पण तुम्हाला साहेब आल्याशिवाय भेटता येणार नाही, तशी वरून ऑर्डर आहे आम्हाला. म्हणून तुम्ही बसून घ्या या बाकड्यावर. साहेब राऊंड मारायला गेले आहेत, आले की मी सांगतो. महिला म्हणते, हां ठीक आहे भाऊ. जाधव म्हणतात, तुम्ही तुमच्या नवऱ्याला भेटायला आलात म्हणजे त्याचा गुन्हा काय आहे हे तुम्हाला माहीत असेल. म्हणजे तुमच्यापर्यंत ही बातमी आली असेल. महिला, हो साहेब. कितीदा सांगितलं मी माझ्या नवऱ्याला तो मनोज चांगला माणूस नाही, पण कधी ऐकलंच नाही त्याने माझं, आणि आज हा दिवस बघावा लागतोय. महिला, माझा नवरा आमचं लग्न होण्यापूर्वी एका फॅक्टरीमध्ये कामाला होता. तिथेच मी आणि तो मनोजसुद्धा होता. नरेश आणि मी एकमेकांना पसंत करू लागलो. मग घरून
थोडा विरोध झाला, पण नंतर सगळे तयार झाले. आम्ही लग्न केलं. मग मी त्याला फॅक्टरी सोडून स्वतःची रिक्षा घेऊन चालवायला गळ घातली. आम्हाला 2 वर्षाची मुलगी पण आहे. जाधव म्हणाले, यांना जरा त्या नरेशला भेटवा, पण 10 मिनिटाच्या वर बोलता येणार नाही. ती महिला कॉन्स्टेबल पाठक यांच्या मागे तिच्या नवऱ्याला भेटायला गेली. नरेश, तुझं मी ऐकायला हवं होतं ग. आज हा दिवस पाहावा लागला नसता. मला माफ कर ग. मी तुझा आणि आपल्या राणीचा गुन्हेगार आहे, बायको म्हणते. आता खूप उशीर झाला आहे हे सगळं समजायला. तू केलेली गोष्ट माफ करण्यासारखी नक्कीच नाही. माझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर केलं असतं का तू माफ त्या माणसाला? नरेश म्हणतो, त्याला जिवंत नसतं सोडलं. बायको, मग तूच सांग, तू खरंच माफ करायला हवं का मी? बायको म्हणते, मग तूच सांग, तुला खरंच माफ करायला हवं मी? तुला माहिती तरी आहे का तुझ्या अशा वागण्याने आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे. कुठे यायचं जायची सोय नाही. नरेश म्हणतो, राणीला का नाही आणलं? बायको म्हणते, कशाला आणायला हवं होतं मी तिला? हे दाखवायला का? ती तिच्या बापाने काय गुन्हा केला आहे ते. मला माझ्या मुलीवर तुझी सावली पण पडू द्यायची नाही. तुला काय वाटतं मी इथे तुझ्यावरच्या प्रेमापोटी आले आहे? माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसतं तरी आहे का तुला? माझा नरेश कधीच मेला. तुला माझा मित्र खूप महत्त्वाचा वाटला. त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुझा होकार असायचा. त्याच्यासमोर तुला बायको, पोटची लेक कधीच महत्त्वाची वाटली नाही. आता म्हणतोस मी तुला माफ करावं? प्रत्येक घरी ऑफिसचे मेल चेक करत असताना समिधाने त्याला कॉल केला. त्याने कॉल उचलला. प्रतीक, हां समिधा बोल, काही काम होतं का? समिधा म्हणाली, नाही सर, मला काही विचारायचं होतं. प्रतीक म्हणाला, हां विचार ना. समिधा म्हणाली, सर मला प्रेरणाला भेटायचं आहे. प्रतीक म्हणाला विचार करून, हां ठीक आहे, मी उद्या जाणार आहे सकाळी. तुला शक्य आहे सकाळी यायला? पण तिथूनच तुला ऑफिसमध्ये जावं लागेल आणि तिच्याशी फक्त चांगल्या आठवणीवर बोलायचं असं डॉक्टर म्हणाले आहेत. तुला ते फॉलो करावं लागेल. समिधा म्हणाली, चालेल सर. प्रतीक म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळी 8ला जाणार आहे. तुला ऑन द वे पिकअप करेन. समिधा म्हणाली, ओके सर. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दोघे हॉस्पिटलमध्ये पोचले. प्रेरणाबरोबर प्रेरणाची आई बसली होती. दोघेही तिच्या रूममध्ये गेले. प्रेरणाला बसवत आई म्हणाली, हे बघ प्रेरणा, समिधा आली आहे तुला भेटायला. समिधाने प्रेरणाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुला आठवते प्रेरणा, आपण पिझ्झा खाल्ला होता ते? असं म्हणून ती तिला काही ना काही सांगू लागली. प्रतीक बाजूलाच खुर्चीवर बसून त्यांचं बोलणं ऐकत होता. मध्येच समिधाने तिला त्यांच्या ऑफिसमधले एकेकाळी असलेल्या मॅगीचा किस्सा सांगायला सुरुवात केली. तुला आठवते ती मॅगी कशी चिडवत होती तुला कॅन्टीनमध्ये ट्रेडिशनल डेला? तुला खूप राग आला होता तिचा, पण तू कंट्रोल केला होतास आणि नेमकं कॅन्टीनमधून बाहेर पडताना तिचा पाय घसरून ती पडली होती आणि आपण खूप जोरजोरात हसलो होतो. तसं सगळं आठवून प्रेरणा जोरजोरात हसू लागली. तिला हसताना बघून आई आणि प्रतीक खुश झाले. समिधा तिला अजून काही ना काही सांगू लागली. थोड्या वेळाने प्रेरणाचे बाबा हॉस्पिटलमध्ये आले. सगळ्यांना रूममध्ये पाहून ते सोफ्यावर येऊन बसले. तसं प्रतीकसुद्धा त्यांच्याबरोबर येऊन बसला. थोड्या वेळाने समिधा प्रेरणाच्या आईचा निरोप घेऊन रूममधून बाहेर आली. समिधा, सर मी ऑफिसमध्ये जायला निघते. प्रतीक, हां चालेल, पण येतो, थांब थोडा वेळ. तिच्या मागोमाग तिची आई आली. तसे बाबा म्हणाले, आता तू घरी जा, मी थांबतो प्रेरणाबरोबर. तसा प्रतीक म्हणाला, काकू तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला घरी आणि तिथून आम्ही जातो पुढे ऑफिसला. काकू म्हणाल्या, नको, तुम्हाला उगीच त्रास नको. समिधा, काकू कसला त्रास, चला तुम्ही, आम्ही सोडतो तुम्हाला. आमचे सर तसेही चांगले आहेत. हो ना सर? तसा प्रतीक हसला आणि म्हणाला, हो काकू चला तुम्ही, आम्ही सोडतो तुम्हाला. तसे ते तिघेही तिथून निघाले आणि प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या रूममध्ये गेले. प्रतीकची कार प्रेरणाच्या घरापाशी येऊन थांबली. तशी आई कारमधून उतरत म्हणाली, तुम्ही आज आमच्याकडे याच, काही नाही तर चहा तरी घेऊन जावा. मला बरोबर नाही वाटत तुम्ही घरी येत नाहीत ते. प्रतीक म्हणाला, ठीक आहे काकू, पण लगेच निघू आम्ही. काकू म्हणाल्या, हां ठीक आहे, तुम्ही चला तर. तसे ते दोघेही प्रेरणाच्या घरी जायला निघाले. विवेक कॉलेजमधून गेला असल्यामुळे आईने चावीने दरवाजा उघडला आणि त्यांना चहा आणि चिवडा खायला दिला. ते दोघेही खात असताना प्रेरणाच्या शेजारी राहणाऱ्या मालगुडीबाई आल्या.
आणि ती त्यांना दोघांना मुद्दाम न बघताच प्रेरणाच्या आईला आवाज दिला. मालगुडे: मी काय म्हणते प्रेरणाची आई, तुमची प्रेरणा म्हणे ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, खरं ना? आई: हो, ते तिचा ॲक्सिडेंट झाला ना, त्यामुळे तिला ॲडमिट केला आहे. मालगुडी: प्रेरणाची आई: खरं? किती दिवस अजून लपवणार आहात तुम्ही? मला माहिती नाही असं वाटतं का तुम्हाला? तुमची प्रेरणा ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या हॉस्पिटलमध्ये माझा भाऊ प्रभाकर गोळे काम करतो. मला त्याने सगळं सांगितलं आहे.